नमस्कार. आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातल्या 1 नंबर उंचीवरचा किल्ला, ज्याचे नाव साल्हेर. हा जो किल्ला आहे हा महाराष्ट्रात त्याच्या उंचीवर जाणला जातो. महाराष्ट्राला 1 नंबर सगळ्यात उंच वरचा किल्ला आहे. व आज आपण या किल्ल्याची अगदी परशुराम मंदिर जे आहे वरती तिथपर्यंत पूर्ण सफर करणार आहे व या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूया. साल्हेर हा किल्ला बागलाण तालुका व जिल्हा नाशिक येथे हा किल्ला आहे. माझ्या मागे पाहू शकतो हा जो साल्हेर गडावरचा गंगासागर तलाव आहे. खूपच सुंदर इथे आपल्याला दिसतो. ग्रामपंचायत कार्यालय साल्हेर आणि वरती किल्ला आपला. सकाळचे 6 वाजलेले आहेत. साधारण 7 वाजता आपण सुरुवात करणार आहे गडावर चढण्यासाठी. अजस्त्र महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर या ठिकाणी आपण पोहोचलोय. रात्री आम्ही या हॉटेल जबाबदारी अमृततुल्य यांच्या या गाळ्यामध्ये आपण मुक्काम केला होता व आता सर्व पॅक करून आपण गडाच्या दिशेने जात आहे. चढायला सुरुवात करतोय आता आपण. चालूया आपण. इथे हॉटेल कल्याणी आहे या बाजूने आपण आलो होतो आणि आपण आता गडावर चढण्यास सुरुवात करत आहे. या ठिकाणी साल्हेरचा बोर्ड लावलेला आहे, वर्ल्ड हेरिटेज. चला आपण गडाकडे प्रस्थान करू. गावातून सुरुवात केली आपण. या ठिकाणी आता आत जायचंय. अशी इथं तार कंपाऊंड केले. या तार कंपाऊंड मधून आत जायचे. अशा रस्त्याने चालत राहायचे आपल्याला. इथे एक पुढचा टॉवर आहे. त्या टॉवर पासून आपणाला वर चढायचे. रस्ता पूर्णतः मळलेला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण 7:15ला ट्रेक चालू केला होता. बघू किती वेळात पोहोचतोय. वन खात्याची या ठिकाणी वन खात्यामार्फत या ठिकाणी बसण्याची सोय केली आहे. आता आपणाला या इथून असं जायचं आहे व असंच पुढे जाऊन नंतर दरवाजे चालू होतील. तटबंदी दिसायला सुरुवात झाली आपल्याला वरती. अप्रतिम. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, ज्याची उंची आहे 5141 फूट आणि मीटरमध्ये बोलताल तर 1565. ड्रीम फोर्ट आता आपण करत आहोत. काळच्या निसर्गरम्य वातावरणात समोर पाहू शकतोय बगळे वगैरे मस्त पक्षी इथं पाणी पिण्यासाठी खाण्यासाठी आलेले आहेत. समोर
तोय आपण करणार आहे गड. या गडावरून साल्हेरवरून आजूबाजूचे आपणाला एकूण 22 गड पाहायला भेटतात. समोर बघा तटबंदी. आपणाला ते जे समोर दिसत आहे ते टॉप आहे, तिथं पोचायचं आहे. परशुराम मंदिर. दहा ते 10:15 आपण परशुराम मंदिरापर्यंत पोहोचायला पाहिजेत. 3 तासामध्ये सर्व पाहत. बागलाण प्रांतातील आमचा हा पहिला गड साल्हेर. बागलाण बोललं की आपणाला गड किल्ल्यांची खूप मोठ्या प्रमाणात साखळी आहे. महाराष्ट्रात एका तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त गड हे बागलाण तालुक्यामध्ये आहेत आणि सर्वाधिक जास्त जे किल्ले आहेत ते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. एक मूर्ती पाहू शकतो आपण. हनुमानाची व्यवस्था. 15 ते 20 मिनिटाची चाल करून आल्यानंतर आपणाला पाहायला भेटते. चला या ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेतले व गड चढण्यास सुरुवात करत आहे. आता आपणाला आजच्या या समोरच्या वाटेतून गड भ्रमंती करण्यास निघायचं आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा आहे. आज तारीख आहे 6 नोव्हेंबर 2025. थोडं जपून जायचं इथून. थोडं पुढे आल्यानंतर पाहू शकतो समोर पूर्णतः अशी तटबंदी दिसण्यास सुरुवात झाली. चला असंच आपणाला आता इथून जाऊन वरती पोचायचं. तिथं दरवाजा दिसतोय आपणाला. थोडं वर आल्यानंतर खाली मंदिर पाहायला भेटतं आपल्याला. ते येताना पाहू आपण. एकूण साल्हेरवाडीतून आपण गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर एकूण 6 दरवाजे पार करून आपणाला माचीवर पोचायचं आहे. आणि जर खिंडीतून सालोट्या मार्गे आलो तर 4 दरवाजे पार करायचे आहेत.
असे एकूण साल्हेरला 10 दरवाजे आहेत. इथून आता या ठिकाणावरून आपल्याला खडी चाले 15 ते 20 मिनिटात आपण त्या दरवाजापर्यंत पोचून जाऊ. पहिल्या दरवाजापर्यंत या ठिकाणी आता कोरीव पायऱ्या लागण्यास सुरुवात झाली. गडाच्या कातळ कोरीव पायऱ्या सुरू झाल्यात. तू पाहू शकतोय जे सुद्धा आला. वरती येताना बघा छोटे मोठे खूप तलाव बांधलेले आहेत. तिथे एक तलाव आहे, खाली धरण आहे. फायनली गडाचा पहिला टप्पा जिथं कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत तिथे आपण पोहोचून गेलेलो आहे. वर पाहू शकतो आपण त्या टप्प्यात जे आहे बुरुज आहे. व आता आपण वर जाऊया. अजून 2 ते 3 तास वर जातील. वर 6 दरवाजे आहेत. व चला आता आपण जाऊया. चला गडाच्या मुख्य कातळ कोरीव पायऱ्या सुरू झाल्यात. कातळ कोरीव पायऱ्या थोडे ते तुटलेत. संपूर्ण साल्हेर दर्शन घडवणार आहे साल्हेर सालोटा. खाली जंगल. अशा ह्या पूर्ण कातळ कोरीव पायऱ्या आहेत. कातळ कोरीव पायऱ्या पाहत पाहत आपण गडमध्ये जात आहोत. या ठिकाणी अजून कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात. ह्या सुंदर पायऱ्या आहेत, सुंदर अप्रतिम.
साल्हेरला पायऱ्यांची कमतरता नाही. अप्रतिम कोरीव पायऱ्या. पहिल्या दरवाजाजवळ चालू आहे आता. ही तटबंदी पूर्णतः लांबपर्यंत पाहायला भेटत आहे. पायऱ्यांनी सरळ वर चढत राहू. पुढे जायचे आपल्याला असंच. आपण साधारण 1 तासामध्ये पायथ्यापासून 1 तासामध्ये गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचून गेलो. तो आहे गडाचा पहिला दरवाजा. या ठिकाणी याही बाजूने जाऊ शकतो आणि याही मार्गाने आपण जाऊ शकतो. गडावर इथून पहिला दरवाजा दिसला आपणाला. आता जी गडाची दरवाजाची जी साल्हेरच्या दरवाजांची जी साखळी आहे ती चालू होईल. एक एक करत 6 दरवाजे पार करत जायचं आहे आपल्याला. चला, हे असं आहे. इथं 4 पायऱ्या कोरलेल्या आहेत त्या. पहिल्या दरवाजापासून पोहोचलेलो आहे. हा पाहू शकतो. हा आहे आपल्या गडाचा पहिला दरवाजा. खूपच सुंदर आहे. जुन्या काळातला दरवाजा पाहूया. हा एक बुरुज पाहायला भेटतो इथं. त्याच्या मागच्या बाजूला पण एक दरवाजा आहे. तो आपण पाहूया. पहिला दरवाजा पाहून आपण आता गडात प्रवेश करू. पायऱ्या आहेत, कोरीव पायऱ्या अशा सुंदर. थोडं पुढे आल्यानंतर लगेच दुसरा दरवाजा पाहायला भेटतो. पाण्याचा टाका असावा बहुधा. हा आहे गडाचा दुसरा दरवाजा. गडावर शक्ती असेल. दोन दरवाजे पार केले की लगेच आपणाला पुढं आलो थोडं की हा गडाचा तिसरा दरवाजा आणि शिलालेख आहे. आपण तिसऱ्या दरवाजेपासून आल्यानंतर इथे एक शिलालेख आहे जो मराठी व गुजराती हे मिक्सवाला शिलालेख आहे. हा पाहू शकतो. तिसरा दरवाजा पाहून झाला व आपली आता गडाच्या दिशेने भ्रमंती
सुरू होईल. अजून 3 दरवाजे पार करून आपणाला जायचं आहे. गडावर एकूण सालोट्याच्या बाजूला 4 आणि साल्हेरवाडीतून येताना 6 असे एकूण 10 दरवाजे आहेत. प्रथम आपण आता ही जी तटबंदी आहे ती पाहून येऊ आणि नंतर पुढे जाऊ. ही तटबंदी पाहू. आपणाला जे वन खात्याचे टॉवर आहेत ते पाहायला भेटतात आणि गड आपण या इथून असं आल्यानंतर तो टॉवर आहे वन खात्याचा, तिथून असं सरळ या झाडीतून पुढे आल्यानंतर असंच यायचं आहे व त्या ठिकाणावरून ह्या कोरीव पायऱ्या पूर्णतः अशा आपणाला घेऊन जातात गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत. तिथं पहिला, दुसरा आणि हा तिसरा 3 दरवाजे आहेत आतापर्यंत लागलेले. आणि नुकताच पाऊस झाला आहे त्याच्यामुळे जर समोर पाहिलं तर छोटे मोठे असे पावसाचे धबधबे वगैरे पूर्णतः पाहायला भेटतात. या ठिकाणची तटबंदी पाहायला जाऊ. मला पुढे नंतर ही साल्हेरवाडीची जी बाजू आहे ती व्यवस्थित पाहायला भेटते. अजून 2 तासाची वेळ आपणाला लागणार आहे गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी. सो 8 वाजले, 1 तास झालाय. पाणी जाण्याची सोय पाहू शकतो अशी. भारी. ठिकठिकाणी अशी पाणी जाण्याची सोय केली आहे. ही हा शेवटच्या भागातील तटबंदी. पुढे हे साल्हेरवाडी गाव. रात्री आपण ते जे घर दिसत आहे त्या ठिकाणी त्या हॉटेलच्या बाहेर आपण मुक्काम केला होता. हे साल्हेरवाडी छोटंसं टुमदार गाव. आजूबाजूचा हा बागलांची रेंज आणि खालील बाजूस आहे आपला उत्तराचा डांग जिल्हा. खालचा जो भाग आहे तो डांग जिल्हा आहे. घाट आहे तिथे खाली उतरायचे.
ठिकाणी पाणी जाण्याची सोय केली ठिकठिकाणी. आपण तिसऱ्या दरवाज्यातून माचीचा भाग पाहिला. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक तलाव आहे, दगडी ढोणी. इथं थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी गणेशांची तर एक मूर्ती आहे आणि एक मूर्ती व पाठीमागच्या बाजूला समाधी आहे. समाधी आहे. दरवाजाच्या नक्षीकाम केलेलं. तिसऱ्या दरवाज्यातून आल्यानंतर त्या ठिकाणचे आपण तो तलाव आणि ती मूर्ती पाहिलं, ते छोटं, आणि सरळ चालत राहतोय आता. येऊ शकतोय अजून. इथे आल्यानंतर आपल्याला अलंग या किल्ल्याची आठवण येते. आपण जर तुम्ही आमचा अलंगचा व्हिडिओ बघितला असेल, त्यात पण असा इथं अलंग किल्ला होता, व आपण असं जात होतो जंगलाच्या साईडलाच, तर सेम तसाच आहे. रात्री दव पडलेलं पाहू शकतोय. पूर्णतः गवतांवर दव पडलेलं आहे. दव पडलेलं इथं पूर्णतः पाहायला भेटते. सरळ चालत राहायचं आता आपल्याला. या ठिकाणापर्यंत येण्यासाठी 1.5 तासाची वेळ लागली आहे. 1.5 तास गेला. अजून इथून आपल्याला 1.5 तास लागेल. आता आपल्याला इथून वर चढून तिथे पायऱ्या दिसतात, पायऱ्यांसारखा मार्ग, तिथून वर जायचं आहे. मग आपण माची आहे सालेरची, तिथे पोहोचून जाऊ. पाहू शकतो उंच उंच बेलाग कडे आणि या अशा जंगलातून पाहू शकतो आजूबाजूला भयानक जंगल, आणि या जंगलातून आपण चालत राहतोय. आपल्याला आता हे असं वर चढायचं आणि तिथून पायऱ्या आहेत, कोरीव पायऱ्या वर नंतर हे असंच वरती वर माची आहे, गंगासागर तलाव, बाकीचे सर्व अवशेष, आणि नंतर परशुराम मंदिर, गडाचा सर्वोच्च भाग. ही साल्हेरवाडी आहे. गाडी आपण त्या ठिकाणी लावली आहे. तसंच फिरून आपण आलो, आणि हा जो रस्ता आहे हा सरळ तो मुल्हेरगडाकडे गेला आहे. साधारण इथून 22 किलोमीटर लांब आहे, व तो त्या ठिकाणी जो रस्ता गेला आहे तो खाली डांग जिल्ह्यात उतरलेला रस्ता आहे. तो घाटमाथ्यावरून महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा किल्ला, नाशिक जिल्ह्याच्या या बॉर्डरचा, नाशिक गुजरात बॉर्डरवर असणारा हा गडाच्या आता या अशाच पुढं पाहिलं, हे पुढं वर गेलेल्या ह्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत, आणि तिथं त्या ठिकाणी माची आहे.
छोटीशी गुहा पाहायला भेटते इथं. हे आपण पायऱ्या पाहू शकतो. अशा आपल्या कुलंगगडावर किंवा हरिहरचा जो मेन टप्प्याच्या वरचा टप्पा आहे तसा इथं पाहू शकतो. हे खालून येऊन वर असे आतल्या साईडला पायऱ्या खूपच सुंदर आहेत. म्हणजे खालून बघितल्यावर पण ह्याला दिसत नाही त्या पायऱ्या, जेव्हा आपण इथं प्रत्यक्षात येतो तेव्हा आपल्याला दिसतात. सुंदर. थोडंसं इथं जपून जायचं आहे आता. वाव, गडाचा चौथा दरवाजा. हा जो भाग आहे आपणाला तिकोना आहे, तिकोनाचा शेवटचा जो टप्पा आहे त्या टाईप खाली पाहिलं तर हे बघा अशी गडाची तटबंदी पाहायला भेटते, परंतु झाडी खूपच आहे त्यामुळं आपण या ठिकाणावरून दाखवू. दोन तासानंतर आपण गडाच्या चौथ्या दरवाजापाशी पोहोचलेलो आहे व अजून 2 दरवाजे पुढे आपल्याला पाहायला भेटतील. त्यानंतर टॉपवर आपण पोहोचून जाऊ आणि त्यानंतर अजून आहे तिथपर्यंत जायला एक अर्धा ते पाऊण तास लागेल खाली सगळं पाहून. गडाच्या चौथ्या दरवाजामधून आपण आता आज जाते. सुंदर असं नक्षीकाम इथे दिसतंय पाहिला. आणि इथं दरवाजा बंद करण्याची सोय. हा दरवाजा पार करून आलो लगेच आपल्याला 5वा दरवाजा पाहायला भेटतो. हे पाहू शकतो. आता आपण 4 दरवाजा जसं चौथा दरवाजा वर येतो तसं लगेच 5वा दरवाजा आहे इथे. हा 5वा आहे गडाचा दरवाजा. पास केला इथं आपल्याला छोटी देवडी पाहू शकतो. एक गुफा टाईपच केलेली आहे इथे. पारेकरांची देवडी इथं. एका बाजूला गोवा, छोटीशी गोवा. इथे आपण राहण्याची सोय होऊ शकते आपली. साल्हेरचा हा टप्पा आहे ना, 5वा दरवाजा पार करून आल्यानंतर आपणाला हे असा इथं बुरुज दिसू पाहू शकतोय. हा बुरुज इथं पूर्णतः असा. तर आपण सरळ पाहू शकतो. इथं हा बुरुज आहे तेवढासा. आपल्याला आता ह्या पायऱ्या चढायच्या. चला, गडमात्याच्या या सरळ पायऱ्या आहेत. 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत या. खूप काळजीपूर्वक इथून जायचंय आणि गडाचा 6वा दरवाजा आला.
आहे गडाचा 6वा व शेवटचा दरवाजा. त्याच्यानंतर जो पठार आहे साल्हेर गडाचं ते चालू होणार आहे व तिथे गंगासागर तलाव वगैरे सगळे अवशेष पाहणार आहे. 6व्या दरवाजापाशी आलो आपण. या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपणाला 2 तासाची वेळ लागली. 7:15ला चालू केला तो ट्रेक. बरोबर आता 9:15 वाजले. 6व्या दरवाजापाशी तो जो आहे गडाचा अंतिम भाग आहे, परशुराम मंदिर, आणि हा गडाचा 6वा दरवाजा. या ठिकाणी माकडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता ह्याच या रस्त्याने चालत राहायचं. या 6 दरवाजे पार करून आल्यानंतर ते आहे परशुराम मंदिर. आता आपण साल्हेर गडाच्या टॉपवर आलेलो आहे व तिथे मागं बाली किल्ला आहे, तिथे थोड्या वेळाने आपण जाणार आहे. व इथून आपल्याला प्रथम मांगीतुंगी, त्या बाजूला न्हावीगड उर्फ रतनगड, रतनगड म्हणल्यावर नाशिकमधला रतनगड, व खूपच असला लांबचा परिसर आपल्याला इथून दिसून येतो. आणि आतापर्यंत आपण म्हणत होतो की या सीड्या आपल्याला या किल्ल्यावरची सारखी बघणं भेटेल आहे, पण हे जी जागा आहे आता आपण थांबलेलो आहे हे तुम्हाला फक्त साल्हेरवरच पाहायला भेटेल, अजून कुठं नाही. आपण साल्हेरच्या टॉपवर पोहोचून गेलेलो आहे. तर आता आपल्याला एक दादा भेटलेले आहेत गडावर, ते वरून आलेले, जे आता आपण यांची माहिती घेऊ. गुजरात, आपण असं सुरत सुरतवरून आलेला आहे व आपलं नाव धर्मेश. त्यांचं नाव आहे. रात्री 4 वाजता निघाले होते आणि आता किल्ला पाहून खाली उतरायला सुरुवात करत आहेत. तर या ठिकाणावरून आपल्याला चालत राहायचे. परशुराम मंदिर अजून वरती आहे. साधारण इथून 1 तास तरी लागू शकतो. गंगासागर तलावापासून परशुराम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 1 तासाची वेळ लागेल. थंड हवा लागण्यास सुरुवात झाली. आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण आल्यानंतर थोडं ऊन लागलं, परंतु वर आल्यानंतर मस्त हवा बघायला लागली. गडमाथ्यावर आल्यानंतर
सुरुवातीला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय. या पाण्याच्या टाक्यापाशी पोचल्यानंतर आपणाला एक इथं शिवपिंड पाहायला भेटते आणि असा हा तलाव. लगेच एक आपणाला इथे यज्ञ कुंड पाहायला भेटतो पाण्याच्या टाक्याच्या बाजूला. इथं आपण आंघोळ करू शकतो. ठिकाणी यज्ञकुंड आहे. पाणी याच्यात समोर गंगासागर तलाव आहे आणि या ठिकाणी लेणी आहेत. तर आपण प्रथम गडमाथ्याचा सर्वोच्च भाग आहे परशुराम मंदिर, ते पाहून येऊ आणि परशुराम मंदिर पाहून झाल्यानंतर खाली येऊन या ठिकाणचे अवशेष पाहू व नंतर सालोट्याकडे प्रस्थान करू. ही मुलं आहेत गुजरातची आहेत. वेरा गुजरात. तो गंगासागर तलाव, इथं लेणी आहेत आणि असाच हा रस्ता सालोट्याकडे गेलेला आहे. आता पायऱ्या लागल्या तिथं थोड्याशा. पोचतोय आपण आता. अथांग 122 एकर आहे. अजून 15 ते 20 मिनिटं लागतील पोचायला. जरा हा घसाऱ्याचा पॅच आहे, सावधी यायचं इथून. फायनली गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचलेलो आहे. पण इथे पाहू शकतो ते आहे परशुराम मंदिर. त्यात आपल्याला जायचं आहे. सर्वात उंच गडाचा भाग. साल्हेरच्या वर थोडीशी जागा असेल परशुराम मंदिराची इथं. पण इथे पाहू शकतो एक अख्खा किल्ल्या एवढी इथं पठार आहे मोठं. तिथे वर परशुराम मंदिर.
तर आता आपण वर पाहू शकतो परशुराम मंदिर फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे आपल्या. सालोटा दिसायला लागला आपल्याला आता. पायऱ्यांची पायरी मार्ग पूर्ण दिसत आहे आणि आपल्याला याचं जाऊन ह्या अशा ह्याच्यातून कोपऱ्याला युटर्न मारून जायचं आहे. आता आपण माथ्यावर पोहोचलेलो आहे साल्हेरच्या व इथे परशुराम मंदिर आपल्याला पाहण्यास भेटत आहे. महाराष्ट्राला सर्वात उंच किल्ला साल्हेर याच्या टॉपवर उभा आहेत व मागे जे परशुराम मंदिर दिसत आहे ते त्याचे दर्शन करूया. चला. 5141 फूट 1365 मीटर याची उंची आहे. या आपण परशुरामाच्या मंदिराचे दर्शन एक एक क्षण आनंदाचा, एक एक पाऊल आनंदाचं. या आपल्या गड भ्रमंतीमधील सर्वात उंच किल्ला साल्हेर, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 5141 फूट आहे. आज माझा जो स्वप्नातला किल्ला आहे ड्रीम फोर्ट, तो आज माझा पूर्ण झालेला आहे. जो म्हणजे इथे परशुरामाच्या मंदिरात पूर्ण होत आहे. तर आता आपण आशीर्वाद घेऊ व आता आपण सालोट्याची सफर चालू करू. नाशिक जिल्ह्यातला हा माझा 31 नंबर किल्ला आहे व 31 नंबर किल्लाच इतका सुंदर आहे. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही महाराष्ट्रातले असे खूप किल्ले आहेत जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत व महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा आहेत. आणि हा जो साल्हेर किल्ला आहे गुजरात व महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर येतो व आपला चॅनल असेच किल्ल्यांनी भरलेले आहेत. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करून शेअर करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. साल्हेर किल्ला आपला आज आलो आहे. सर्वात परशुराम मंदिर उंच आहे त्या ठिकाणी आलो आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 5141 फूट आहे व 1565 मीटर इतकी याची हाईट आहे, उंची आहे. व हा आपला आता साल्हेर झाल्यानंतर समोरच आपल्याला सालोटा पाहायला भेटतो व या बाजूला जर पाहिलं मांगीतुंगी आणि रतनगड हे दोन पाहायला भेटतात. आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे व आपण असं पूर्ण फिरून आलो आहे. हा ताशिवकाड आहे, पूर्ण दिसतो आपणाला खालपासून. आणि हा डांग जिल्हा खाली गुजरातचा. तसेच ह्या
ह्या बाजूला पाहिलं तर तो मांगीतुंगी, रतनगड हे गड पाहायला भेटतात. या गडावरून एकूण 22 गड पाहायला भेटतात. ते सर्वांचे नावं सांगू आपण. व मुल्लेर मोरा हरगड हे सुद्धा पाहायला भेटतात. तो या ठिकाणापासून 22 किलोमीटर लांब आहे. व चौलेर सुद्धा दिसतो इथून. खूपच गडांची साखळी मोठी आहे. इथून 7:15 वाजता आपण ट्रेक चालू केला होता व आता वाजले 10:15 आणि आपला साल्हेर किल्ल्याचा हा टॉप. बरोबर आपणाला 3 तास लागले साल्हेर गडावर येण्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला. परशुराम मंदिराकडे येताना या ठिकाणी कसा अपष्ट असा शिलालेख आहे. कोरीव दगडी. पेरवरून सालोट्याचं विहंगमस्य दृश्य पाहायला भेटत आहे. आता आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. या ठिकाणावरून एक वाट गेली आहे, ती पाहू. आपल्या सालोट्याला जायचे आता त्या ठिकाणापर्यंत जाऊ. जर रस्ता चांगला असेल तर या रस्त्याने जाऊ. या दरवाजाने उतरतोय खाली आपण. रस्ता जरा अवघड आहे. हा रस्ता थोडा घसाऱ्याचा आहे पण ठीक आहे, उतरतो व्यवस्थित आपण. सालोट्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. चोर दरवाजा तिथे. चोर दरवाजातून खाली उतरून जय सुद्धा आला. तिथं गंगासागर तलाव आहे. तिथं लेणीत ते आपण सालोट्यावरून येताना पाहू. समोर आपणाला वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. पाहू शकतो इथं. वाड्याचे अवशेष इथे असं जैन उतरतो इकडे. पुढे आल्यानंतर याची पूर्ण तटबंदी पाहायला भेटते. ही पूर्ण तटबंदी. समोर चोर दरवाजा तो. तिथून आपल्याला त्या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे सालोट्यावर. हा वाडा आपण इथे पाहू शकतो व या वाड्याच्या या साईडला तटबंदी आहे. सालोटा समोर चोर दरवाजा आहे, जी वाट गेलेली आहे सालोट्याकडे. तर चला आता आपण जाऊया.
व्यवस्थित अशा या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत पहिला. अजून आपल्याला 4 दरवाजे लागणार आहेत. तर खूपच सुंदर अशी वाट आहे. थरारक आहे. तो साल्हेर हा गड चालण्यासाठी जास्त आहे, उंचीला जास्त आहे, पण सालोटा जो आहे तोही कमी नाहीये. ते अवघड जास्त आहे व वर थोडीशी जागा आहे. या ठिकाणी वाड असावा व पाण्याचं टाका असावं. इथं बुजलेलं आहे आता सध्या. आणि हा सालोट्याकडे जाणारा मार्ग, सालोट्याला गेलेला मार्ग आहे हा. येतो या ठिकाणी खाली मला बुरुज तटबंदी दिसत आहे या चोर दरवाज्यातून उतरताना. पाहू शकतोय जबरदस्त कडा दिसतोय इथं. गाय बघ गायी चढतायत वरती. बापरे, खतरनाकच. खाली जंगल. ही बघा, हा एक टप्पा, हा दुसरा, तो तिसरा, चौथा. ही सपाट बाजू आणि पुन्हा खाली आहे पाचवा. हा इथं बुरुज दिसतोय. सालोट्याला जाताना आता या ठिकाणी पाण्याची टाकी. पहिलं पाण्याचं टाक येते. इथे एवढं पाण्याचं टाक आहे. 3 पाण्याचं टाक पाहिलं आणि आता पुढे जात आहे सरळ. बरं बरं. आवाज तिथून जात नाही ना. बापरे. पुढे एक पाण्याचं टाक येतं असं. एक मोठं पाण्याचं टाक येतं. पुढे एक पाण्याचं टाक. वा, पाण्याचं टाक इथं मोठं.
हम्म. खूप मोठं पाण्याचं टाक आहे. असंच पुढं चालत आलो आपल्याला अजून पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. लगेच पुढे दिसते हे पाण्याचं टाका. सालोट्यावर जातोय आपण आता, परंतु अडचण अशी आहे इथं या कड्याच्या तिथं माती ढासळलेली आहे आणि रस्ता बंद झाला आहे साल्हेरकडून सालोट्याला. त्याच्यामुळं साल्हेर आणि सालोटा हे वेगवेगळी करा. इथं पाहू शकतो असं माती पडलेली आणि रस्ता बंद आहे पुढचा, पूर्ण जाता येत नाही सध्या. पुढं काही प्रॉब्लेम नाही, परंतु या ठिकाणीच आपणाला पूर्ण कडा कोसळलेला ह्या खाली पूर्ण गेलाय. त्याच्यामुळं आपण माघारी फिरतो इथून. या एवढ्याच पॅचमध्ये अडचण आहे, परत पुढं काहीच नाही. सालोटा नंतर करू, सध्या फक्त साल्हेरच. दरड कोसळलेली आहे साल्हेरवरून सालोट्याला जाताना पाहू शकतो आपण. त्याच्यामुळं सालोट्याला आपण आता जाणार नाही, पुढील वेळेस आपण करू. ही एक खूप मोठी इथं आपण आता सालोट्याला जात होतो, परंतु तिथं दरड कोसळली त्याच्यामुळे मागं फिरलो. आता गंगासागर तलाव व बाकीचे सर्व वस्तू लेणी ती पाहू आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. इथं पाहू शकतो वाड असणार वरती. या ठिकाणी वाड्याचे अवशेष दिसतात. इथे असे वाड्याचे अवशेष याही बाजूला दिसत आहेत. मोठा वाडा असणार तो, तर भरपूर अवशेष आहेत. समोरही वाडा आहे. याही ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत. ते आहेत. समोर आहेत वाड्याचे अवशेष आहेत. इथे एक वाडा असणार हा. इथे एक बुरुज आहे, त्याही ठिकाणी बुरुज आहे. चला समोर एक बुरुज आहे.
या बाजूला तटबंदी खूप वाड्यांचे अवशेष म्हणजे याही ठिकाणी वाड्यांचे अवशेष आहेत. इथे एक पाण्याचे टाक, इथं जोड पाण्याचं टाक आहे. इथे एक जोड पाण्याची टाकं आहे परशुराम मंदिराच्या खालच्या बाजूला. वाड आहे व परशुराम मंदिर तिथे. तटबंदी ठिकाणी एक आपल्याला असा वाड्याचेच अवशेष पाहायला भेटत आहेत. हा इथं वाड असणार कारण चारी बाजूला 4 बुरुज पाहायला भेटतात आणि आपण आता गंगासागर तलावापाशी पोचून गेलो. खूप मोठा बलाढ्य हा गंगासागर तलाव आहे आणि या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहेत तिथं. गंगासागर या ठिकाणी गंगासागर तलाव आहे. ही 2 पाण्याची टाकी आहेत आणि आपण आता साल्हेर बऱ्यापैकी सर्व पाहिलं आहे. आपण चोर दरवाजातून सालोट्याला जात होतो परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जरा दरड कोसळल्यामुळे बंद आहे. तर आपण तो किल्ला आपण नेक्स्ट टाइमला करू. आता साल्हेर पाहून आपण खाली उतरण्यास सुरुवात करू. साल्हेरवर बघण्यासाठी खूप काही आहे. भरपूर अवशेष संपन्न असणारा गड आहे. गंगासागर तलाव हा त्याला उतरण्यासाठी दरवाजा सुद्धा इथं आहे, तोही पाहून घेऊ. साल्हेर गडावरील रेणुका माता मंदिरामध्ये आपण आता पोचून गेलो आणि हा गंगासागर तलाव. रेणुका माता मंदिर, रेणुका माता मंदिर साल्हेरगड. रेणुका माता मंदिर त्याच्या बाजूला गणेशजीचं मंदिर सुद्धा आहे आणि जय श्री रेणुका माता. गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेऊन आपण आता बाकी गडफेरी करण्यासाठी जात आहे. गंगासागर तलाव. रेणुका मातेचे दर्शन घेऊन आपण आता जी लेणी आहे साल्हेरची लेणी ती पाहण्यासाठी जाऊ. जवळचे इथून वाड्यांचे भरपूर प्रमाणात अवशेष आहेत तिथं. या ठिकाणी एक असतो आहे चौतऱ्या वाड्याचा तलाव. रेणुका माता मंदिर. इथे एक वाडा आहे, इथे एक वाडा आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सरळ लाईनीमध्ये वाडे पाहायला भेटतात. समोरून मांगीतुंगी रतनगड. आपण आता
2 रूम आहेत. साल्लेरवर असणारी ही लेणी आहे. कोरीव खांब आहे इथं. आणि या बाजूला एक खांब आहे. या ठिकाणातून पलीकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि ह्या लेणीला लागूनच आता आपण ज्या ठिकाण आपण पाहिलं ती ही दुसरी लेणी या बाजूची. 3 लेण्यांचा हा समूह आहे. आतमध्ये एक रूम आहे. त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय होते व इथं हनुमानजी आहेत. या लेणीमध्ये हनुमानजी आहेत. बस लेण्याच्या आतील भागात आपण आता आलो आहे. आतील भागामध्ये हनुमानजीची मूर्ती, मागे देवीची एक मूर्ती आहे व 3 रूम आहेत या ठिकाणी लेणीचे. तर आपण सर्व पाहू आता. लेणीमध्ये आपण आता हनुमानाचे जे मंदिर आहे तिथं दिवाबत्ती केली व आता आपण गडफेरी खाली उतरण्यास सुरुवात करू. या ठिकाणी दिवाबत्ती लावण्याची सोय आहे. याही बाजूला दिवाबत्ती लावण्याची सोय केलेली आहे व या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हनुमानजीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते आतमध्ये. आता आपण इथे दिवाबत्ती केलेली आहे, पाहू शकतो हनुमानाला. व दिवाबत्ती करून आता जे 2 अजून रूम आहेत ते आपण पाहूया. ही जी लेणी आहे
इथं खूपच सुंदर असं म्हणजे एक बेड टाईप चौथरा टाईप केलेला आहे अशा हनुमान मंदिरासाठी. हनुमानच्या माग दत्ताची आपल्याला मूर्ती दिसते. म्हणजे म्हणजे असे जे दगडावर कोरलेले दत्ताची जी मूर्ती असते ती खूप रेअर असते, जास्त कुठे बघायला भेटत नाही. इथे पाहू शकतो घोड्यावर असे दत्ताची मूर्ती थांबलेल्या आहेत. दत्तांची व हनुमानांची चपेटदार मारुती आहे. ही दत्तांची मूर्ती इथं आहे. मध्ये आपण हनुमानजीचे दर्शन घेतले, तसेच पाठीमागच्या बाजूला दत्तांची मूर्ती आहे, त्रिमुखी दत्त मंदिर. व या ठिकाणी सर्व पाहून आपण आता या लेणीचे बाकीचे भाग पाहून घेऊ. तसेच एक इथं देवडी बोलू शकतो आपण, देवाबत्ती करण्याची सोय सुद्धा दिसत आहे. व एक खांब आहे, त्याही बाजूला खांब आहेत, खूपच सुंदर आहेत. साल्हेर लेणी आहे ही, साल्हेर गडावर असणारी. त्या ठिकाणापासून असे 3 रूम आहेत. सुंदर आहे. यज्ञकुंडापाशी पोहोचून गेलो आपण. इथं एक हे पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी परत पोहोचलो उतरताना. या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत, तसेच त्याही ठिकाणी पाहायला भेटत आहेत वाड्याचे अवशेष. पूर्ण दिसते. तटबंदी इथे आहे. इथं अवशेष आहेत. गणेशाची मूर्ती दिसते 6व्या दरवाजाच्या अगोदर. इथून जरा सावध उतरायचे. शिवा दरवाजाच्या आत आल्यानंतर इथे एक थोडं वास्तू पाहायला भेटते. कोरीव गडाच्या 4थ्या दरवाजापाशी खाली उतरताना पोचून गेलो आपण. हेच खाली 3रा दरवाजा आहे. हा त्या दरवाजापाशी पोचून गेलो. त्या दरवाजाच्या या साईडला इथं आपल्याला शिलालेख पाहायला भेटत आहे. 2 शिलालेख आहेत या बाजूनी. गड उतरून आपण आता खाली आलो आहे आणि इथं कालिका मातेचं मंदिर आहे, ते पाहूया एकदा. च्या बाजूला हनुमानाची मोठी मूर्ती आहे. इथं 6-7 तोप गोळ्याची ठेवलेली पाहायला भेटतात. तिथं
तिकोना अशी हनुमानाची मोठी मूर्ती आहे. एक छोटी त्या बाजूला दोन अशा. गडावर जात असताना मध्ये कालिका मातेचं मंदिर आहे आणि कालिका मातेच्या मंदिराच्या पाठीमागं त्या ठिकाणी हनुमानरायाची एक मूर्ती व ही एक दुसरी मूर्ती आहे. तसेच नंदी, गणपती आणि बाजूला ह्या वेगवेगळे पाहायला भेटतात. खूपच सुंदर आहे. गडावर जाताना आपण या निश्चितच कराव्या. ही बाजूला मंदिर आहे. ही कुलदेवता. या ठिकाणी तटबंदी वगैरे अशी पाहायला भेटत आहे. ती मंदिर पाहू. दगडी ढोणी पाठीमागे सुद्धा आहे आणि या ठिकाणी एक मूर्ती आहे. गडाच्या या बाजूला आल्यानंतर इथं वाड पाहायला भेटतात. पाठीमागे विहीर आहे तीही पाहू. बरेच खोल विहीर आहे इथं. चालल्यासारखं आहे त्याला. बरोबर हा दरवाजा आहे. या दरवाजाच्या खाली विहीर आहे. विहीर आणि इथं वर पहिला तो गडाचा पहिला दरवाजा आहे. चालेल. महाराष्ट्रातील सर्वात उंच गड साल्हेर आपण सफर करून खाली पोचलो आहे. साल्हेर गडावरून आपण खाली उतरताना कालिका मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पुढं आल्यानंतर डाव्या साईडने खाली उतरायचे. सूर्याजी काकडे यांची या ठिकाणी समाधी आहे. इथे समाधी आहे. हे पाहू शकतो. इथं सूर्याजी काकडे यांची ही समाधी आहे. साल्हेर लढाईत धारातीर्थ पडलेले सूर्याजी काकडे यांची समाधी आहे. साल्हेर गडाच्या पायथ्याला ते पाहू शकतो. साल्हेरवर जात असताना कालिका मातेच्या मंदिराच्या अगोदर आपल्याला उजव्या साईडला उतरायचं आहे. तिथं पहिला दरवाजा आहे आणि ही अशी इथं समाधी आहे. देवीचे दर्शन घेतले व आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करू. ही मुख्य समाधी आहे. साल्हेर आणि समाधी ठिकाणी आहे. चला खाली उतरू आपण आता. निवारा शेड सुद्धा इथं करण्यात आला आहे. असा हा गाडी रस्ता आहे. एक 10 मिनिटात आपण पायथ्याला पोचून जातो. तिथं पहिला मनोरा आहे वन खात्याचा आणि हा दुसरा. या दुसऱ्या मनोऱ्याच्या या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला झेंडा सहज दिसतो.
त्या दिशेने जायचं झेंडा बघत आणि तसंच वरती जायचं आहे. थोडं पुढं आल्यानंतर एक पाण्याचं टाक आहे खाली पायथ्याला. खूप मोठं पाण्याचं टाक आहे, पाहू शकते. सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीस्थानाकडे जात असताना आपल्याला हे एक पाण्याचं टाकं लागतं. आपली आता गडफेरी पूर्ण झाली आहे. हा गडाकडे गेलेला रोड आहे व हा जो पहिला मनोरा आहे याच्या उजव्या साईडने गेला पुढं, त्याच्या जरा थोडं पुढं गेल्यानंतर आपणाला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी व एक पाण्याचं टाकं आहे ते पाहायला भेटतं. साल्हेरवाडीवरून मुल्हेरकडे जात असताना वाटेमध्ये आपणाला शिवकालीन गणेश मंदिर आहे ते पाहू आता. पायऱ्या आहेत अशा पूर्णतः व्यवस्थित, त्यामुळं मंदिरात लगेच पोहोचतो. आपल्याला मंदिर गडावरून सुद्धा पाहायला भेटतं. इथं याचे तोफेचे गोळे ठेवलेले आहेत. गणेश मंदिर, चला तर गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. साल्हेरच्या पायथ्याला असणारे गणेश मंदिर. पण त्याच्या अगोदरच असणारे मंदिर. एका दगडात कोरलेले आहे. साल्हेरवरून मुल्हेरला जात असताना आपण जी खिंड आहे ते खिंड क्रॉस केल्यानंतर लगेच आपणाला हे शिवकालीन गणेश मंदिर पाहण्यास भेटते. हे एका दगडामध्ये कोरलेले मंदिर आहे.